श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेले भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येकाला खूप सुंदर सुंदर अनुभव येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर भरपूर स्वामी अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहे. तर त्या ताई या संभाजीनगर येथील आहेत. तर चला तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत, ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत ताई तुम्ही? मी एकदम मस्त आहे. तुम्ही कशा आहात? हा, मी पण मस्त आहे. अनुभव सांगायचा होता. आता किती दिवसाचं सांगायचं मध्ये फोनचा प्रॉब्लेम आला. हा 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 बरं. हा. नाव सांगायचंय का नको? नाव संभाजीनगर जिल्हा सांगितलं बस झालं. बरं बरं चालेल. स्वामी सेवेकरी म्हणून. हो हो चालेल. हा, अनुभव असा आहे माझा. आता नवा अनुभवी हा. हा आम्ही काय केलं, 19 तारखेला ते तुम्हाला न सांगितलं ठाण्याला घर लागलेलं आहे आम्हाला. हो हो हो. मग त्याची पूजा ठेवली ती 19 जानेवारीला. हा मग ती पूजा करून नंतर आम्ही वापस आमच्या गावी यायला इकडं आलो. हा मग रस्त्यानं शिर्डी माहिती ना साईबाबाची? हो 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 माहिती आहे. हा हो, मग शिर्डी कोपरगाव लागतं समृद्धीला. हा मग लागला विचार आला. मग आमच्या सुनबाईची सगळ्याच्या मग चालला आपण शिर्डीला दर्शन घेऊ मग येताना हा वापस येताना. मग मी कसं म्हटलं, आपल्याला शिर्डीला जायचंय म्हणजे मनात एक आनंद झाला. आता आपल्याला शिर्डीला पण जायचंय दर्शनाला. अरे वा. हा मग हो, साईबाबा सांगितलं आम्ही गाडीतच जायचं फक्त ठरवलं. हा तर म्हणलं बाबा आम्हाला शिर्डीला यायचंय, दर्शन द्या बरं का आता तिथं आल्यावर. हा गाडीतच म्हणलं मी बाबाला 2-3 वेळेस असं मनातल्या मनात दर्शन घेऊन, बाबा आता दर्शन द्या तिथं आम्हाला. हा हा मग आम्ही गेलो येताना शिर्डीमध्ये. हा आणि मग मुलांना गाडी लावून आम्हाला उतरून दिलं. हा मी पार्किंगला लावून येतो, तुम्ही इथं उभं राहा म्हणे तोपर्यंत. हा हा मग माझे मिस्टर होते, सुनबाई होती, 2 नातू होते माझे, मुलगा न मुलगी. तो तुम्हाला सांगितलं तो नातू. हा नात होती ना, सुनबाई मिस्टर न मुलगा एका गाडीत एवढे गेलतो आम्ही. बाकीचे असे दुसऱ्या गाड्यामध्ये होते. हा मग आम्ही तिथं जाऊन उभं राहिलो तर एक माणूस आला. हा ते म्हणे चला तुम्हाला दर्शन करून आणतो म्हणे मी. अरे बापरे. पण होतं. हो. तिथं गेल्या हा हा आता कसं आहे, मी काही असं विश्वास नाही ठेवत काही कोणावर बरं का. हा हा कारण आता जगात तसंच आहे ना, तसा विश्वास नाही ठेवला मी. हा मग आमची सुनबाई तयार झाली, मिस्टर तयार झाले. म्हणे आपलं दर्शन तुम्हाला रांगेत जायचं काम नाही म्हणे, मी तुम्हाला खालच्या गेट मधून नेतो आणि दर्शन करून आणतो. आणि परत काय म्हणे, तुम्हाला काही पैशाचं टेन्शन नका येऊन देऊ, पैसे लागत नाही म्हणे तिथं दर्शनाला. हा हा ते माणूस बोलला. तरी मी नाही म्हटलं. वर चालू होत असं ते भोंगेमध्ये तिथं, तुमचे दागिने सांभाळा, फोन सांभाळा, वस्तू सांभाळा. हा आणि त्या भोंग्याखाली तो माणूस उभा होता. आता माझ्या मनात कसं असं विचार वेगळाच आला वाईट. म्हटलं हे माणूस आपल्याला घेऊन जाईन, आपले फोन हे सगळं घेऊन येईन आणि आपल्याला दर्शनाचं नाव करण, म्हणजे असं मनात आलं माझ्या ते. मी नाही म्हटलं त्या माणसाला, नाही म्हणलं आम्हाला नाही यायचं म्हणलं. मिस्टर सुनबाई तयार झाली, जाऊ म्हणे आपण दर्शन करून. म्हणलं नको, ते माझा मुलगा जायला तर गाडी पार्किंग लावला, त्याला येऊ दे म्हणलं. बाई आपल्याला माहित नाही इथं काही, तो आला का मग आपण जाऊ म्हणलं. मग मुलगा आला माझा. तर मग ते सिक्युरिटी ते म्हणे तुम्ही बाबाला घेऊन जा दर्शनाला, तिथं खालून रांगेत जायचं काम नाहीये.
मग आम्ही गेलो तर ते माणसानं काय सांगितलं तर आम्हाला तुम्हाला 3 नंबरची गेट मधून नेतो. मग आम्ही गेलो 3 नंबरची गेटला तर ते म्हणे नाही तुम्ही 2 नंबरची गेटला जा. मग हो मग गेलो आम्ही 2 नंबरच्या गेटला तर ते आधार कार्डावर तो खालून नंबर आहे वरून रांगेत जायचं का बारी लावायचं काम नाही वरून. मग आम्ही गेलो मग आधार कार्ड माझं दाखवलं याचं दाखवलं म्हणे एक माणूस संग म्हणलं मग हे 2 माणसं आमच्या संग राहिल्या रे 2 मुलं कशी काय रांगेत जातील मग नंतर वरून. म्हणे मग जा घेऊन त्यांना मग आम्ही सगळे गेलो ताई. आणि मग खाली अशी ते ज्यांचे आधार कार्ड त्यांचेच नंबर होते खाली. मग गेलो तरी आम्हाला जाऊस तर अर्धा तास लागला साईबाबा लोक जाऊस तर. आणि मग जेव्हा मी ते साईबाबा समोर याच्यात गेलो आम्ही ते सभा मंडपात तिथं तर ताई जो माणूस बोलावला आलता का आम्हाला तो माणूस मला साईबाबात दिसला. अरे बापरे. हो जो आम्हाला म्हणे चाला म्हणे तुमचं दर्शन करून आणतो म्हणे मी. माझा विश्वास नाही बसला. म्हणलं बाई आता इथं कसं आहे लोक आपल्याला फसवते म्हणलं इथं. हो ना आणि हो मग जो माणूस बोलायला आला ना तो माणूस साईबाबा दिसला. आणि मग मला झालं माझ्या डोक्यात अरे जे बोलायला आलतं दुसरं तिसरं कोणी नव्हतं ते साईबाबा होते आपल्याला बोलायला आलते. हो ना आणि तुम्ही साईबाबांना सांगितलं होतं ना मला सांगितलं होतं मला दर्शन द्या म्हणून. मग ना ताई तुम्हाला खोटत नाही सांगत माझं असं अंतकरण भरून आलं म्हणलं बाबा मी तुम्हाला ओळखू शकले नाही मला माफ करा म्हणलं. मी तुम्हाला ओळखलं नाही म्हणलं तुम्ही मला असं कसं दर्शन दिलं मी घाबरले ना म्हणलं तुम्हाला. असं दर्शन दिलं म्हणलं तुम्ही तर मग मला असं कसं दिलं म्हणलं तुम्हाला आता चांगलं दर्शन द्यायचं म्हणलं मला तुम्ही. मी साईबाबाला म्हणते बरं का तिथं समोर. म्हणलं बाबा आता तुम्ही काय करा म्हणलं मला आता या सभा मंडप मध्ये दर्शन देऊ नका इथली गर्दी आहे. तुम्ही मला बाहेर आता निवांत दर्शन द्या पण असं घाबरण असं देऊ नका म्हणलं मला आता. तुम्ही त्या रूपात आले सांगायला पण मग मी घाबरून गेले म्हणलं का कोण आहे काय आहे आपण कसं विश्वास ठेवा कसं जा. असं साईबाबा सांगितलं मग. मग नंतर दर्शन घेतलं बाबाचं साईबाबाचं ते मग आलो बाहेर मग ते नातू ते जसे फिरले इकडं तिकडं हे घ्यायचं ते घ्यायचं. मग माझ्याकडं स्वामीचा फोटो आहे मूर्ती नाही स्वामीची माझ्याकडं. मग मी मिस्टरला एका दुकानात घेऊन गेले म्हणलं मला आहे ना स्वामीची मूर्ती घ्यायची म्हणलं. तर माझ्याकडे फोटोचे मग तिथं गेलो ते मिस्टरनं काय केलं साईबाबाची मूर्ती घेतली हातात. पितळाची मूर्ती. मग माझ्या डोक्यात काय झालं म्हणलं बाई आपण देव जास्त होते देवघरात तर आपण पाण्यात विसर्जन करतो. मग आता साईबाबाचा फोटो घेऊ आपण याची स्वामीची मूर्ती घेऊ. आणि मग ते याने साईबाबा घेतल्यावर मग माझं मन झालं तिथं स्वामीची मूर्ती नव्हती तिथं. आता मग ते किंमत सांगायला लागलं जास्त तर मग मिस्टर म्हणे नको आपण कधी घेऊ नंतर. मग माझ्या डोक्यात असं थोडं ते झालं आता साईबाबाची घेऊ का स्वामीची घेऊ का कोणाची घेऊ असं डोक्यात तो विचार. आणि मग मी आले वापस मी काही घेतलं नाही म्हणलं आपण जाऊ दे घेऊ आपल्याला आला योग अक्कलकोटला तिथे घेऊ आपण असं ठरवलं मी. आणि मग नंतर त्या दुकानात माझा मुलगा गेला ताई. आणि मग त्यानं काय केलं एक फोटो आणला त्याला मागून पिन राहती ते लाईट मध्ये लागलं त्याच्यात लाईट लागतो. त्याच्यामध्ये स्वामी समर्थ दत्त महाराज साईबाबा गजानन महाराज त्या फोटो मध्ये. अरे बापरे म्हणजे एकत्रच आले सर्व देव. सगळे एका याच्यात आणलं आणि म्हणलं पहा स्वामी मी तिथून वापस आले. मी म्हणलं की स्वामीची मूर्ती घ्यायची मला याने साईबाबाची घेतली माझ्या डोक्यात विचार तयार झाले. आणि तुम्ही बघा कसं एका फोटो सगळे आणून दिले म्हणलं मला मुलाच्या हाताना. अरे मग ते बी तेव्हा कळलं मला. मग ते म्हणलं हे देव एकच आहे सगळे आपण कसं आता स्वामीला वेगळं मानतो साईबाबाला वेगळं असं आपल्या मनातले विचार झाले ते. हो ना हो आणि मग ते झालं नंतर मग तिथं ते भोजनालय तिथं ते भोजन भेटतं. मग आम्ही गेलो तिथं ते भोजनालयामध्ये मग तिथं आम्ही जेवण केले. आणि मग परत वापस आलो तर आता वृद्ध लोकांसाठी सुविधा आहे तिथं. मग ते म्हणे तुम्ही मागच्या गेटनं जा यायला पुढच्या गेटनं जाऊ द्या. मग त्यांना घेऊन मी मागच्या गेटनं आले. मग तिथं पायऱ्यावर बसले ते भोजनालयाच्या. आणि मग नंतर परत सुनबाईने त्यानं ते लस्सी घेतली खायला. आता मला पण आणली तर ते माझं नातू म्हणे मला 2 पाहिजे. तर मग मी म्हणलं बाबा तू माझी घे मी काही खात नाही. ते सगळे लस्सी खाऊ राहिले. आणि समोर खुर्ची होती ताई एक त्या खुर्चीवर आहे ना 2 जण बसलेले होते. तर 2 जण म्हणजे एवढी तिथं पब्लिक वेगळी आणि ते 2 वेगळे वाटायचे.
हा आता त्यांचे होते असे निळसर हातपोट हा आणि धोतर नेसलेले दोघांना ते गुडघ्यापर्यंत, हा म्हणजे असे वेगळेच दिसायचे ते. आणि त्यांची सेम चेहरे सारखीच ताई, नाक डोळे तोंड सारखीच त्यांचे. अरे बाप आता हो, मी काय म्हटलं हे जुळे भाऊ दिसते म्हणलं बाई, सारखेचे म्हणलं, त्यांचं काहीच कपडे बी सारखे, तोंड सारखे आणि गप्पा मारून राहिले म्हणलं, ते जुळे भाऊ असतील म्हणले. हा 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 म्हणजे सारखे आता बाहेरची व्यक्ती सारखी कशी काय राहील, जुळे भाऊच राहतील ना सारखे. हो ना हो ना हा, आणि मग नंतर ताई माझ्या लक्षात आलं ती एक जणाची मांडी साईबाबाची मांडी घाली होती हा आणि एक जणाची स्वामी समर्थाची मांडी घालेली होती. म्हणजे स्वामींची जशी मांडी आहे तशी एक जणांनी हा, तशी मांडी. ते दोघं होते ना ते सारखेच. अरे बाप रे तर एक स्वामींची मांडी आणि एक आहे ना साईबाबाची, ते गुडघ्यावर ते पाय ठेवून नाही की एक मांडी, अरे बाप हा ती मांडी होती. आणि मग माझ्या लक्षात आलं, साईबाबाला म्हणलं मला तुम्ही घाबरासारखं दर्शन देऊ नका, काहीतरी खून द्या म्हणलं, मी तुम्हाला ओळखन. अरे वा आणि मग आलं लक्षात, म्हणलं ही मांडी साईबाबा आहे आणि हे स्वामी समर्थ आहे. मी इतकी आनंद झाला ताई, मी दर्शन घेतलं, म्हणलं मी तुम्हाला 100% ओळखले, साईबाबा आणि स्वामी समर्थ. अरे वा, मग तुम्ही त्यांच्या पाया पडला जाऊन? भाई तरी जवळ जायला आहे ना असं लटलट कापरं होतं. हा आणि ते व्यक्ती जवळ जायला आणि त्यांचे पाय धरून पाय पाडायला आहे ना तर हिंमत नाही लागली ताई माझी. आणि मुलगा होता जवळ, हा तर मला वाटलं हे मुलगा म्हणून ही माझी येडीच झाली स्वामी सेवेमध्ये, कोणाचे जाऊन पाय धरती. हा 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 आता असं ते मनातले विचार. हा. पण मी असे काहीच अंतर नाही, मी लगे मस्त दर्शन घेतलं. म्हणलं स्वामी तुमचं बी घेते आणि साईबाबाचं बी घेते, तुम्ही दोघांना दर्शन दिलं म्हणलं. मला दुरून इतका आनंद दुरून, पण तरी जवळ त्यांच्या पायाला हात लावायला माझी हिंमत नाही झाली. हा हा पण ताई बघा ना, दोन्ही पण सेम सेम चेहरे कपडे, म्हणजे त्याचा अर्थ सारखेच ना, वेगळे ना ताई, ती सगळी पब्लिक वेगळी आणि ते दोघं जण वेगळे दिसत होते तिथं. हा हा म्हणजे त्याचा आणि मग मला मी ओळखून घेतलं. साईबाबा सांगितलं तर खुणा द्या म्हणलं मला, तुम्ही ओळखायला, मी ओळखन म्हणलं तुम्हाला. मग ते ओळखलं मी त्यांना दोघाला. हो ना, पण ते दोघेही सेम सेम, याचा अर्थ असा होतो ना की दोघेही एक म्हणजे एकच आहेत. हो, त्यांचे नाक चेहरे ताई शेम. बरं, कपडे बी त्यांचे धोतर नेसले होते ना त्यांनी, हा हा तर गुडघ्याच्या थोडस खाली धोतर, पायाला बी नव्हते. आणि ते निळे कलरचे कोट होते, दोन्हीचे सारखेच लगी हातकोट होते. अरे वा. आणि मग मी ओळखून घेतलं, दर्शन घेतलं, मग इतका आनंद झाला ताई. मग आलो मग आम्ही तिथून घरी. हा आणि मग मी तिथं काही मुलाला आणि ते काही म्हटलं नाही. मला म्हणा ही मग आमची मम्मी येडी व्हायली, ती कोणाला बी मानती, कोणाला स्वामीच म्हणती, कोणाला काही म्हणती ती. हा हा तर असं माझ्या मनात होतं. मी म्हणलं यांना काही सांगूच मी, जाऊ दे, खाऊ दे त्यांना तिकडे लस्सी, आपण दर्शन घेऊन घ्या. मग आम्ही आलो बाई घरी. मग सुनबाई तिथं उतरली, आम्ही आलो आमच्या घरी इकडं. आणि मग मी सुनबाईला फोन करून सांगितलं, म्हणलं ती जी व्यक्ती आली मला तुला वाटणं सांगता नाही आलं म्हणलं, तर ती मला साईबाबा दिसली. तर सुनबाई काय ती म्हणजे माई, मला तेव्हाच वाटलं होतं हे जे बोलवायला आले ना, हे दुसरेच कोणीतरी मान पुरुष आहे बोलावला आले, म्हणजे तेव्हाच कळलं नाही मला. माझे मिस्टर बी काय म्हणत्या, मी तेव्हाच समजलं होतं मला साईबाबाच्या रूपात, साईबाबा या रूपात आले म्हणून बोलवायला. अरे वा, म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या मनात तेच आलं होतं, फक्त तुम्ही. हो, म्हणजे माझ्या तर आलंच, पण मग ते त्यांच्या बी आलं आणि सुनबाईचे आलं. आणि मग मी सांगितलं की दोन व्यक्ती म्हणजे मी बघितलं होतं, मला बी तेव्हाच वाटलं म्हणे ही सगळी पब्लिक वेगळे आहे, हे दोघं जण वेगळे आहे, हे बी कोणतरी असतीलच वेगळे. अरे वा, म्हणजे प्रत्येकाच्याच लक्षात आलं की ते साईबाबा. हो, प्रत्येकाची म्हणजे ती व्यक्ती तशी दिसत, त्याची तेजदार होती ते दोन्ही. अरे वा, असं तेज होतं आणि एवढी पब्लिक होती. आता शिर्डी म्हणलं, तीर्थचं गाव म्हणलं, किती पब्लिक होती. ती पब्लिक वेगळी आणि ते दोघं वेगळे होते. अरे वा. हो, फक्त एवढा मुलगा सांगा होता ना, त्याच्यामुळे मी त्यांच्यापर्यंत अशी पोहोचले नाही, त्यांच्या पायापर्यंत जायला. हा 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 पण मनात साठवून मी खूप दर्शन घेतलं त्यांचं. त्यांना असं मन भरून बघितलं. म्हणलं साईबाबा तुम्हीच आहे, आता स्वामी समर्थ तुम्हीच आहे. म्हणलं मी आता 100% आता काही याच्यात शंका नाहीये. आता ती जे मांडी स्वामी समर्थाची, स्वामी समर्थ आहे म्हणलं तुम्ही, ही साईबाबाची मांडी साईबाबा. आणि मी सांगितलं होतं मी तुमच्या खुणा ओळखन म्हणलं, तुम्ही फक्त खुणा दाखवा मला, मी ओळखन म्हणलं तुम्हाला साईबाबाला म्हणलं. आणि बघा ना, त्यांनी खुणा पण दाखवल्या तुम्हाला. हो, खुणा पण दाखवते. एक जणाची साईबाबाची मांडी आणि एक स्वामी समर्थाची मांडी. बा आता मग असं कोण बसन तिथं सांगा तुम्ही मला आता. नाही ना, नाही ना. आणि तुम्ही म्हणजे तुम्ही पण जे बोलला ते त्यांना तरी काय माहित सांगा बरं. तुम्ही स्वामींना सांगितलं होतं साईबाबांना, हो, तुम्ही मला बाहेर दर्शन द्या, मी तुम्हाला ओळखेन, आता मला हो ओळखेन असं द्या म्हणलं तुम्ही. त्यांनी बाहेर निवांत मस्त लगे दिलं बाई. हे आमचे पूर्ण लक्ष खाऊ राहिले आणि मी दर्शन घेऊ राहिले ताई. अरे वा.
हो. हे आता 21 जानेवारीचा अनुभव आहे बरं का. हा हा हा. हा 2026 21 जानेवारी. आणि एक मागचा अनुभव सांगू का? टाइम आहे का? हो हो चालेल, सांगा ना ताई. सांगू का? मग आता 1.5-2 वर्ष झाले. अनुभव मी भरपूर सांगितले पण तो विसरून जायचे मी त्या अनुभवला. हा हा. हा. तर हे 2 वर्षाला ते उन्हाळ्यात कुरडया करताना आपण पापड कुरडई करतो ना. हा हा हा. मग त्या दिवशी मी कुरडया केल्या होत्या आमच्या घरी. हा. हो. आणि ते मला आहे ना ते कुरडया केलेले ते कोंडा असतो ना, हा. तो एक पाण्यात पिळून कांदा चिरून तिची भाजी करत असते मी. हा हा हा. हो. मग ते आवडतं मला. त्या दिवशी मी तो करेल होता. ते कुरडया केल्यावर तो कोंड्याची भाजी करली होती. मी आवडीने खाते त्या भाजीला. हा हा. मग 1-2 लेडीज आल्या. हा. तर त्यांच्या जवळ अशी पाटी होती एक आणि पाटीमध्ये स्वामी समर्थाचा फोटो होता. पाटीमध्ये? हा पाटीमध्ये. आणि दारात आले तर म्हणे आम्हाला आहे ना जेवायचंय म्हणे, तुम्ही काय भाजी केली म्हणे. हा. हा. तर मग मी म्हटलं आता मी नवीन आहे, आपण नवीन भाजी केली, कोण खात नाही या भाजीला, आपल्याला आवडतं, आपण जुनं येतं. हा. तर मी म्हणलं मी ते गव्हाचं ते कुरडया करतो का त्याची ती भाजी केलेली. तर म्हणे मग आम्हाला थोडीशी दाखवा म्हणे खायला. हा हा. मग मी काय केलं, एक एवढी थोडी पोह्याची 2-1 चमचे भाजी घेऊन आली मी. हा. आणि मग त्यांनी अशी हाताने ना ती तोंडात टाकली. हा. तर मग त्यांना ती आवडली. तर मग म्हणे आम्हाला जेवायचं द्या म्हणे वाढून. म्हटलं आवडली तुम्हाला भाजी? आवडली म्हणे, आम्हाला खायची म्हणे. अरे वा. हो. मग त्या दोघी बसल्या. तर एक होती साडी नेसलेली आणि एक होती हिरवं पातळ नेसलेली बाई. अरे वा. हो. आणि त्या बाईचा चेहरा आहे ना तसं उंच नाक आणि ते होतं. आता मला काही समजलं नाही त्यावेळेस बरं का. हा हा. तर मी म्हणलं बाई आता बाहेर कडक ऊन होतं तर ते बाहेरचं जोत तापलेलं होतं. तर म्हणलं मग मध्ये घरात बसा. मग घरात बसल्या. हा. पण मला असं घाबरायला लागले. मी म्हणलं बाई आता ही नवीन एकटी घरात, आता कोणावर भरोसा ठेवू नये आपण. हो ना. हो. मग मी माझ्या जाऊबाईला ना अजून एक आमच्या गल्लीतली बाई त्यांना बोलवलं. हा. म्हणलं तुम्ही इथं बसा म्हणलं घ्या जेवूस्तर. हा. मग मी त्यांना वाढून दिलं, पाणी दिलं, ते जेवण केलं, लोणचं दिलं, म्हणजे सगळं दिलं त्यांना, चटणी लोणचं ते. हा. मग त्यांनी जेवण केलं. मग जेवण झाल्यावर मला काय म्हणे मग एक साडी द्या म्हणे मला. हा. हा. मग मी म्हणलं जाऊ दे आता काय अशा साड्या आहे आपल्याकडं. हा. तर मग मी काय केलं तर गणपती बसवले ना, तर गणपती लावलेली साडी होती यात. हा. म्हणलं नंतर आपण वापरू, तिथं धुणं नव्हतं केलेलं. हा. हा. मग तीच लागली कपाटात माझ्या हातामध्ये अगोदर सुरुवातीला. अरे बाप. मग म्हणलं जाऊ दे, जी हाताला लागली तीच द्या आता, जाऊ दे आपल्याला नेसलं आणि त्यांना नेसलं ते एकच म्हणलं. हा. हा. मग ती साडी दिली. मग त्याच्यात काय झालं, त्या बसल्या पाणी पिल्या, जेवण झालं, साडी दिली, हम्म. खुश झाल्या. आणि ते काय झालं, मला एक फोन आला माझ्या समजा भाऊजाईचा. हा. तर म्हणे तुम्ही काय करताय? म्हटलं काही नाही, बाय म्हटलं 2 त्या स्वामी समर्थाचा फोटो आहे, त्या जेवण केलं म्हणलं, एक साडी दिली त्यांना. हा. तर तेवढ्यात माझी भाऊजी काय नाही म्हणे, अहो तुम्ही भरोसा नका ठेवू त्यांच्यावर. हा. ते आमच्या त्या चुलत बहिणी तिकडं दुकान होती म्हणे, त्यांना असंच हे दे ते दे ते दे असं 2-3 लाख सामान उकळलं म्हणे त्या बायांनी, त्या लोकांनी, ते स्वामी समर्थाचं नाव करून. हा. हा. तर त्या बसलेल्या होत्या पण त्यांची देखत मला काही म्हणता नाही आलं. तुम्ही फोनवर हो करायचं अशी, म्हणजे त्यांना कळलं नाही पाहिजे हिशोबात. हा. हा. बरोबर. तर म्हणलं काही नाही, मी फक्त एक साडी दिली म्हणलं, काही नाही दिलं. हा. आणि मग त्या साडीत खुश होऊन गेल्या, त्या जेवण केलं, मग त्या चालल्या गेल्या त्या. हा. मग फोन झाला बंद. आणि ताई 2-4 दिवसात आता माझ्याकडे फोन होताच ना, हा. ते आपले स्वामी समर्थ निरात का ते लुगडं नेसलेले ते त्यांचा फोटो नाही एक स्वामी समर्थाचा. हो हो, आईच्या निर्गुण रूपामध्ये. आईचा स्वामी आईचा फोटो. हा. हा. तर ताई त्या फोटोतला चेहरा आणि त्या बाईचा चेहरा एकच होता. अरे बापरे. आणि ताई ते कळलं कधी मला, ते नंतर कळलं. अरे वा. पण ताई म्हणजे सगळं झाल्यावर नंतर कळलं मला. अगं म्हणलं त्या दिवशी ते बाईचा आणि ह्यो चेहरा तर सारखाच म्हणलं, काहीच फरक नाही म्हणले चेहऱ्यात. ते लुगडे नेसेल, तो पदर, ते सगळं होतं म्हणलं. ते एवढे फक्त मी त्यांना सुरुवात जर माहीत झालं असतं तर आपण त्यांच्या पायाचं दर्शन घेतलं असतं, त्यांना आपण स्वामी समर्थ म्हणून ते केलं असतं ना. ताई आता आज लोक बी मला तो पस्ताव येतो तो. अहो पण ताई तुम्ही भरपूर केलं ना त्यांच्यासाठी, असं म्हणजे काही केलं नाही असं ठेवलं नाही तुम्ही ना, जेवण दिलं, साडी नाही दिली. पण मग आता साक्षात जर देव जर आपल्या घरात आले तर त्यावेळेस आपल्याला जर माहित झालं हे देव आहे म्हणून, तर मग त्यावेळेस आपला आनंद कसा राहील. हो ना. पण ताई जर आपल्या घरी देव आला हे जर आपल्याला समजलं तर आपण त्या देवाला जाऊ देऊ का, सांगा बरं.
हो बाई, नंतर कळलं ताई मला, ते फोन मध्ये तो स्वामी आईचा व्हिडिओ आला तो. आणि ते पातळ बी तसंच, ते हिरवं पातळ. मग तेव्हा मला म्हणलं, अगं बाई नाही, ते दुसरं तिसरं कोणी नव्हतं, ते स्वामी आईचं रूप होतं म्हणलं त्या दिवशीच ते. अरे वा. आणि बरं त्याच्यामध्ये स्वामीनं माझी परीक्षा घेतली तेवढ्यात ते भाऊजीनं फोन काय करा, आणि तिनं तसं सांगितलं. हो ना. म्हणजे मग असं झालं, ते स्वामी आईला वाटलं तू भरोसा ठेवती की नाही ठेवती आता तू. हा 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 आणि बरोबर. बरं नेमका फोन त्याच वेळेस आला ना तो. हो ना, आणि त्याच वेळेस तेच सांगितलं की अशी लोक फसवतात म्हणून. हो. आणि म्हणजे मग असं सांगितल्यावर माझं मन काय म्हणतं, काही नाही, आता मी तर साडी दिली, हो ना. त्यांना जेव घातलं, मग मी काय करते काही नाही अशा हिशोबामध्ये. हा 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 तर ताई मग ते नंतर म्हणलं, अगं हे सगळं स्वामीनाच केलं. फोन लावायची बुद्धी ते तिकडून सुचली, त्यांनी मला फोन लावला, मी हे केलं, हे सगळं स्वामीची चमत्कार आहे म्हणलं हे. मला नंतर कळलं ताई ते सगळं. मला हे अनुभव लय दिवस सांगायचं तुम्हाला, पण ते मी काय माहिती दुसरे सांगितलं का ते विसरून जायचं तो अनुभव. नाही पण आता आहे ना म्हणलं, आता 2 दिवस चालू आहे ताईला फोन लावून तर हा अनुभव मी लई लक्षातच ठेवला होता. हा 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 जुना अनुभव आहे हा. आता 2 वर्ष होती, पाऊण 2 वर्ष झाली असतील आता त्याला. हा 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 आता उन्हाळा येईलच ना, आता उन्हाळा 2 वर्ष होत्या. हा हा नाही, खूप छान अनुभव आहे ताई. म्हणजे बघा ना, किती सुंदर अनुभव तुमचे ना, एवढे असे अनुभव असतात ना की ऐकतच राहावे. हो, मग आता ते साक्षात त्या दिवशी स्वामी आईनं घरात येऊन मला जेवण करून, पण मग मला येडील काहीच समजलं नाही. आणि ताई काय होतं ते माझं असं थरथर का, त्या ज्यावेळेस ते घरात बसवलं मी त्यांना, तेव्हा मी घाबरले. मग माझ्या जाऊबाईला आणि एका दुसऱ्या बाई, दोघी जणी सोबत ठेवले मी. कारण म्हणलं आता आपण या घरात आल्या, आपण वाढून दिलं, कसं आहे ते, कोणी म्हणतं ते नाकाला औषध लावलं, काही केलं असं. आणि आजकाल असे प्रकार घडतायत ना ताई, आणि असं डोळं झाकून कोणावर विश्वास पण ठेवू शकत नाही. हो, मग ते असं झालं ताई. मग नंतर मला अजून बी आठवण येते, मी येडीनं घरात देव येऊन सुद्धा मी त्यांना ओळखले नाही, त्या दिवशी पण ओळखलं नाही. नाही आणि ते साईबाबाचं पण मी ओळखू शकले नाही ताई. आणि त्यावेळेस काय होतं, असं माझं लटलट कापड चालतं. मी तुम्हाला इतकी पक्की दिसते ना, इतकी सेवा बी सगळं करते मी, पण त्यावेळेस माझं कापड चालतं काहून कानू. अहो, साक्षात ईश्वराचं दर्शन घेणं म्हणजे साधी गोष्ट आहे का, सांगा बरं. हो ना, त्या दिवशी ते माणूस बोलायला आलं त्यावेळेस बी तसंच झालं. मग नंतर कळलं ते अगं हे साईबाबा होते. आणि ती त्या दिवशी बी ते स्वामी आईचं रूप घरात येऊन गेलं होते. ते नंतर कळलं अगं ही स्वामी आई होती, आणि मला कळलं नाही येडीला. नाही, पण ते नंतर तरी लक्षात आलं ना, त्यांनी हो, नंतर मग तेच चित्र ना ताई, फोन मध्ये जो व्हिडिओ आला ना, तर त्या बाईचा जो चेहरा होता ना, तो चेहरा ना, तो आता मी काही 2-4 दिवसात चेहरा विसरून होतो. अजून बी नाही विसरत मी तो चेहरा. हो ना, हो ना. म्हणजे बघा ना, स्वामी चमत्कार करतात, आणि जरी भक्तांच्या लक्षात नाही आलं तरी पण ते दाखवून देतात कशाच्या ना हो, कशाच्या. आज बी मला तो चेहरा आठवतो ना, आज पण मी त्या चेहऱ्याला आठवते ना. हो ना, हो ना. म्हणजे किती छान अनुभव आहे ताई. साक्षात स्वामींनी, साईबाबांनी दर्शन देणं काही साधी गोष्ट नाही ताई. हो. आणि मला काय झालं, आता हे अनुभव असे सांगायची सवय लागून गेली ना, करमत नाही. आता हे मध्ये फोनचे 2दा प्रॉब्लेम आले. आणि आता हे थोडं हे शेतीतलं काम होतं, तुरीचं होतं, बाया लावून करून घेतलं, ते बी होतं. मध्ये काका वारले, तिकडे ये झाली. मग ते याच्यामध्ये ते गेले अनुभव जशी सांगायचे लेट झाले. त्या दिवशी ते मिस्टरचे फोन लावलं, तर नंतर तो फोन पण बंद झाला. ते मला ते माझाच फोन हातामध्ये, ते बटनाचे फोन मला समजत नाही आता. नाही, मी रिटर्न लावत होते पण फोनच लागत नाही, लागत नव्हता. मी बी भरपूर प्रयत्न केला लागायचा ना, तो लागतच नव्हता तो फोन नंतर. ते कट झाल्यावर लावलाच मी, भरपूर लागलाच नाही. आणि मग हे माझं आणला सुधरून. असं झालं. मग आता ते मला चाललं 2-3 दिवसाचं मी ताईला फोन लावून. मग रात्री असं वाटतं आता तुमचं बाळ राहतं, त्याच्यामुळे मग उचलायला आता झोपायच्या टायमाला बाळाचं करावं लागत ना, झोपू घालणं ते करणं. हो ना, हो ना. चालेल, खूप सुंदर अनुभव आहेत ताई, जबरदस्त अनुभव आहेत. हो चालेल ताई, मी शेअर करते. हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप अनमोल आणि खूप सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना जेव्हा एखाद्या भक्तांच्या आयुष्यात स्वामींचे सुंदर सुंदर जेव्हा चमत्कार होतात,
तेव्हा ते चमत्कार अनमोल तर असतातच, त्याचबरोबर आपल्याला आलेले अनुभव इतरांना सांगून स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तुमची सेवा, तुमचे अनुभव हे इतरांपर्यंत पोहोचवल्यानंतर आपोआपच स्वामींचे सेवेकरी वाढत जातात. स्वामींवर विश्वास वाढत जातो आणि जेव्हा ईश्वरावर, भगवंतावर, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल ना, तेव्हा तो विश्वास हा जिंकत असतो आणि भक्तीला जेव्हा मनापासून आणि श्रद्धेने सुरुवात करतात, तेव्हा सुंदर सुंदर अनुभव स्वामी हे नक्कीच देत असतात. तर या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींनी सुंदर चमत्कार केलेले आहेत ते मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी समर्थ अजून तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत येत असतो तेव्हा याची पुण्य तुम्हालाच मिळणार आहे, कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे. त्याचबरोबर स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे, त्यामुळे स्वामींचे कार्य संपलेले आहे. आता जे काही स्वामी सेवेकरी वाढवण्याचं कार्य आहे ते फक्त तुमचे आहे, कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव देऊन त्यांनी तुमच्याकडे हे कार्य दिलेलं आहे स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.